नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 8वी NMMS परीक्षेतला पहिला पेपर बुद्धिमत्ता चाचणी किंवा बौद्धिक क्षमता चाचणी ज्याला आपण म्हणतो, त्यातला इंग्रजी अक्षरमाला हा घटक आपण पाहतो, ज्याच्यामध्ये आपण फक्त इंग्रजी अक्षरमालेवरती काही प्रश्न आणि त्याच्यानंतर आपण दुसरा जो घटक बघितला त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर गटाशी जुळणारा पर्याय. आज आपण तिसरा घटक त्याच्यातलाच बघतोय, उपघटक विसंगत पद किंवा ज्याला आपण म्हणतो गटाशी न जुळणारा पर्याय किंवा गटाशी न जुळणारं पद ओळखा. अशा प्रकारचे प्रश्न 2016-17 पासून ते 2023-24 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा जर विचार केला आपण तर एकूण 29 प्रश्न आत्तापर्यंत परीक्षेत आलेले आपल्याला दिसून येतात. तर त्या प्रश्नांनाही आपण सोडवणार आहोत. त्याचबरोबर या घटकासाठी जे आवश्यक बेसिक आहे, जे तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता लगेच सुरू करूयात. आपला घटक इंग्रजी अक्षरमाला विसंगत पद. सुरुवातीला विसंगत पद म्हणजे काय ते आपण सुरुवातीला समजून घेऊया. तर विसंगत पद म्हणजे वेगळं पद, जे काय आहे त्यापेक्षा वेगळं आहे. जसं समजा मी या ठिकाणी लिहिलं AEPI आणि यू अशा पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की इथं पी लिहिलं आहे. हा पी जो आहे तो काय आहे, एक कॉन्सोनंट आहे. बाकीचे सगळे काय आहेत, वॉवल्स आहेत, म्हणजे स्वर आहेत. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये विसंगत कोण आहे तर पी आहे, कारण तो एकटाच काय आहे, व्यंजन आहे, बाकीचे सगळे स्वर आहेत. असा न जुळणारा पर्याय आपल्याला पर्यायामधून निवडायचा असतो. ठीक आहे, तर या प्रकारच्या प्रश्नात 4 अक्षरगट दिलेले असतात. ठीक आहे, म्हणजे देतानाच तुम्हाला काय देतात, 4 अक्षरगट दिले जातात, ज्यांच्यामध्ये 3 अक्षरगट एक विशिष्ट सूत्र पाळत असतात. म्हणजे एका विशिष्ट सूत्राने 3 अक्षरगट काय असतात, वाढ असेल त्यांच्यात, घट असेल, गुणाकार असेल, अशा पद्धतीनं कुठलं तरी त्यांच्यात एक विशिष्ट सूत्र असतं. त्या सूत्रानं 3 गट वागतात, परंतु एक पर्याय जो असतो तो ते सूत्र पाळत नसतो. म्हणजे तो न पाळणारा पर्याय, त्या सूत्राला न पाळणारा तो पर्याय असतो आणि तोच अक्षरगट आपल्याला उत्तर म्हणून निवडायचा असतो. त्यालाच आपण विसंगत पद म्हणतो किंवा गटाशी न जुळणारा पर्याय म्हणतो. आणि विशेष म्हणजे याच्यात आले की एकाखाली एकदमच 3 किंवा 4 पर्याय आपल्याला येतात. ठीक आहे, ज्यावेळेस जुना सिलेबस म्हणजे जुना जर आपण विचार केला जुन्या प्रश्नपत्रिकांचा, अगदी 2019-20 पर्यंत जरी बघितलं तरी तुम्हाला 4-4 प्रश्न आलेले दिसतात. नंतर मग तुम्हाला 3-3 प्रश्नसुद्धा आलेले दिसतात, पण 3 प्रश्न तर हमखास या पाठावरती तुम्हाला येणार आहेत. चला पुढं बघूयात. आता हा पाठ आपल्याला येण्यासाठी किंवा हे प्रश्न सोडवता येण्यासाठी आपल्याकडं काय काय असणं गरजेचं आहे, तर नक्कीच आपल्याकडं जे अक्षरमाला आहे, इंग्रजी अक्षरमाला A to Z, तर याचे जे क्रमांक आहेत 1 ते 26 हे क्रमांक आपले पाठ असलेच पाहिजेत. याच्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काय पाहिलं आहे की ते पाठ असतील तर तुम्हाला ही उत्तरं सोडवणं खूप सोपं जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते पाठ करा. आणि जर पाठ नसतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पाठवतो आहे त्या व्हिडिओची, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक दिलेली आहे की ज्याच्यामधून तुम्ही काय करू शकताय, ते जे नंबर आहेत अक्षरमालिकेतील अक्षरांचे ते तुम्ही सहज पाठ करू शकता. याच्यासाठीचा एक व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर मूळ संख्यांचं पाठांतर, म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या संख्यांचं सुद्धा पाठांतर पाहिजे. सगळ्या मिळून आपल्याला माहिती 25 संख्या आहे. ठीक आहे, तर त्यासुद्धा आपल्याला पाठ असलेल्या असणं गरजेचं आहे, कारण मूळ पाठ झाले की राहिलेले ज्या आहेत त्या संयुक्त, फक्त 1 ही अशी संख्या की जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. ठीक आहे, त्यानंतर वर्गसंख्या, त्याचबरोबर घनसंख्यासुद्धा तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. ठीक आहे, कारण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले तुम्हाला दिसून येतात. त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण कसोट्या, आता कसोट्या म्हणजे काय, भाग जाणाऱ्याच्या कसोट्या असतात की नाही, जसं 6ची कसोटी असेल, 3ची कसोटी असेल. ठीक आहे, त्याचबरोबर 4ची कसोटी असेल, ह्या महत्त्वाच्या कसोट्या आहेत, ह्या तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. 9ची एक कसोटी आहे पहा, तर ह्या ज्या कसोट्या आहेत ह्या तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. जसं 3ची कसोटी काय, अंकांच्या बेरजेला जर 3 भाग गेला तर त्या संख्येला 3 भाग जातो. 9चंही अगदी तसंच आहे. ठीक आहे, 4ची शेवटच्या 2 अंकांना भाग गेला की 4नं त्या संख्येला भाग गेला. मग अशा ह्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या तुमच्या पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण बरेचसे प्रश्न त्या गोष्टीवरती सुद्धा आहेत. त्यानंतर लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या बाबी मी सेपरेट करून दिलेल्या आहेत, तर याही गोष्टींकडे थोडंसं लक्ष तुमचं असू द्या. जसं अक्षरांच्या क्रमांकावर आधारित प्रश्नांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा वापर असणारे प्रश्नसुद्धा तुम्हाला काही ठिकाणी दिसणार आहेत. म्हणजे बघा, आपल्याला प्रश्न आल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी
प्रेफर करायच्यात, काय काय आपण तिथं काय करू शकतो, विचार करू शकतो, ह्या बाबी इथं आहेत. तर त्यांची बेरीज करून बघा, वजाबाकी करून बघा, गुणाकार बघा किंवा भागाकार बघा. ह्या सगळ्या गोष्टी पटकन तुम्हाला काय करायचे तिथं व्हेरीफाय करून पाहायच्या आहेत. त्यानंतर कधी कधी त्यांच्यातला फरक समान असणारे प्रश्न आहेत बघा. फरक समान म्हणजे काय, थोडक्यात तो वजाबाकीचा आहे. ठीक आहे, तर ते सुद्धा आपल्याला काय करायचं, पटकन चेक करून बघायचं आहे. अक्षर गटातील अनुक्रमांकाची बेरीज मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या असणे. तुम्हाला आता प्रश्न आपण ज्यावेळेस काही सोडू त्यावेळेस तुम्हाला असे प्रश्न दिसतील की त्यांच्या तिघांच्या अनुक्रमांकाची बेरीज ही मूळ संख्या आहे, एक जणच आहे त्यातला जो संयुक्त आहे, किंवा तिघजण संयुक्त आहे, एकटाच मूळ आहे, तो मूळवाला कसा असेल त्यांच्यातून विसंगत असेल. त्यामुळं मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे, हे आपण आधीच पाहिलं होतं. त्याचबरोबर अक्षर गटातील अनुक्रमांकाच्या बेरजेला एखाद्या विशिष्ट संख्येने भाग जातो, म्हणजे कसोटी आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्यांची बेरीज करायची आणि त्या सगळ्या बेरजेला काय होतं, 6 भाग जातोय, कधी 7 जातोय, मग ते कळलं पाहिजे. मग त्यासाठी आपल्या कसोट्या पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजी भाषेतील स्वरांची संख्या यावर आधारित सुद्धा काही ठिकाणी प्रश्न तुम्हाला दिसतात. म्हणजे एखाद्या म्हणजे 3-4 शब्द दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काय झालेलं असेल की 3 शब्दामध्ये 2 स्वर आहेत, एकाच्यात काय आहे, एकच स्वर आहे, तर त्याच्यावरून सुद्धा तो पर्याय आपल्याला विसंगत ठरवता येतो. त्याचबरोबर शेवटच्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार यावर आधारित मधल्या पदामध्ये होणारे बदल. ठीक आहे, म्हणजे समजा 3 असणारं पद आहे. ठीक आहे, म्हणजे कसं, सपोज की गृहीत धरूयात की एफ आहे, त्याच्यानंतर जी आहे आणि एच आहे. तर एफ जी एच हे जरी रेग्युलर असले तरी लक्षात घ्या, एफ आणि एच या दोघांची बेरीज जर केली तर किती होते, 8 आणि 6 14, त्याला भागिले 2 केलं की हे मधलं पद मिळतं आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांची ती थोडक्यात काय आहे, सरासरी आहे. तर असा संदर्भ असणारे सुद्धा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता याच्यात आपण बहुतांशी अभ्यास याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या ट्रिक्स आहेत हे पाहिलेलं आहे. त्यामुळं आता आपण बघणार आहोत 2016 पासून ते 2023-24 पर्यंत आलेले सगळे प्रश्न. सुरुवात करूया 2016 पासून. प्रश्न क्रमांक आला होता पहा, मला वाटतं 17वा प्रश्न आहे हा. ठीक आहे, प्रश्न काय आहे पहा, तर प्रश्न CLU JPX बघा. प्रश्न काय आहे, प्रश्न आहे CLU पहिला पर्याय, दुसरा आहे JPX, तिसरा पर्याय AGM आणि चौथा पर्याय ZTN. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ आता पॉज करून तुम्ही प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता आणि नंतर तुमचं उत्तर व्हेरीफाय सुद्धा करू शकता, जेणेकरून तुमच्या प्रॅक्टिसला हे अत्यंत चांगलं राहील. ठीक आहे, चला तर बघूयात आता CLUचा विचार करूयात सुरुवातीला. ठीक आहे, तर CLU म्हणजे काय, 3, 12 आणि U म्हणजे किती, 21. बेरीज करून बघूयात, 12 आणि 3 15, 15 आणि 21 किती होतात बघा, 15 आणि 21 माझ्या माहितीच तो 36 होत आहे. ठीक आहे, तसंच JPXचं बघूयात. J म्हणजे 10 आहे, P म्हणजे 16 आहे आणि X म्हणजे किती आहे, 24 आहे. 6 अधिक 4 10, कॅरी 1. या ठिकाणी मला वाटतं 5 येऊ लागलं आहे. ठीक आहे, बघा चेक करूयात एकदा आणखी, बरोबर आहे का बघा, नंबर 24. हां, तर J 10, ठीक आहे, 16 आणि 24 यांची जर बेरीज केली तर बेरीज किती येते पहा, बेरीज येते आपली 10 कॅरी 1, या ठिकाणी येते 50, म्हणजे इथं आली 50. ठीक आहे, दुसरा पर्याय बघूयात आता पुढचा AGM. एकडे गेलो आपण तर A म्हणजे 1, G म्हणजे 7 आणि M म्हणजे 13. ठीक आहे, मग 13 अधिक 7 होतात 20 आणि 1 किती झालं, 21. ठीक आहे, हा पर्याय झाला. 36 झालं, 21 झालं, हा 50 झाला आहे. ठीक आहे, आणि ZTN, Z म्हणजे किती आहे बघा, 26. T म्हणजे किती आहे, T म्हणजे 20 आहे आणि N म्हणजे किती आहे, 14 आहे. पुन्हा यांची बेरीज करून बघूयात, 14 अधिक 26 हे पटकन करू शकताय तुम्ही. तर यांची बेरीज होते मला वाटतं 40, 40 अधिक 20 टोटल किती झाली, 60. आता सगळ्या पर्यायांकडे बघा. सगळे पर्याय जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात आलं असेल बघा, पहिल्या AGMची आपण बेरीज जी केली होती ती किती आली, 21 आलेली आहे. ठीक आहे, याची 50 आलेली आहे. ठीक आहे, एकदा चेक करा बरोबर आहे का सगळ्या बेरजा. आता आपण सगळ्यांच्या बेरजा केल्या. आता या बेरजा झाल्यानंतर आता विचार करूयात की कोणतं उत्तर असेल. तर बघा 36, 50, 21 आणि 60 यांच्यामध्ये कोणती संख्या वेगळी आहे, तर या 3 संख्या तुम्हाला दिसत असतील सम आहेत. ठीक आहे, परंतु जर असा विचार केला की नाही, कसा विचार करणार बघा आपण, कधी कधी असे प्रश्न असतात कन्फ्युजिंग, त्यावेळेस 2 पर्याय सुद्धा तुम्हाला बोर्ड देतं, लक्षात घ्या, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. हा 21 सुद्धा पर्याय वेगळा असू शकतो, पण
माझं असं म्हणणं आहे की हा बघा पर्याय 36 आणि 60 आणि नंतर हा 21, हे सगळे पर्याय आहेत ना ते 3ने भाग जाणारे आहेत, 3ने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत, ठीक आहे. परंतु जर समजा तुम्ही 50कडे गेला तर 50ला 3ने भाग जात नाही, म्हणून पर्याय 50 म्हणजे कोणाची बेरीज आहे तर JPX ही जी बेरीज आहे ती कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक तुमचा जो दुसरा आहे JPX हा मात्र 100% कसा असणार आहे, वेगळा असणार आहे. कारण यांच्या आपण बेरजा चेक केल्या तर बेरजा ज्या आहेत त्या बेरजा कशा येत आहेत पहा, तर बेरजा याची बेरीज 50 येते, 50 हे 3 विभाज्य नाही, ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न बघा, CR, दुसरा DT, तिसरा YT आणि JB, ठीक आहे. 18वा प्रश्न आहे हा कंटिन्युअसली 16-17च्या प्रश्नपत्रिकेतला. तर CRचा विचार करूयात. C म्हणजे 3, ठीक आहे. C म्हणजे 3, R म्हणजे किती आहे 18 आहे, ठीक आहे. लगेच DT 4 आणि हा किती आहे बघा 20 आहे. T म्हणजे Y किती आहे बघा 25 आहे आणि ही किती आहे 5 आहे. आणि JB शेवटचा पर्याय कुठला आहे JB. तर J म्हणजे किती आहे बघा बरं, J म्हणजे 10 आणि B म्हणजे किती आहे 2. आता विचार करूयात सगळ्यांवरतीच, ठीक आहे. तर काय होते बघा बरं, इथं 3 आणि 18 किती होते बेरीज 21 होते. या दोघांची बेरीज किती होते 24 होते. या दोघांची बेरीज 30 होते आणि ह्या दोघांची बेरीज किती होते पहा 12 होते. मग आता विचार करूयात काय वेगळं आहे, तर हे 21 इथं वेगळं पडतंय. का वेगळं पडतंय, कारण हे 3ही नंबर तुम्ही बघून घ्या, ह्या तिघांनाही काय होतोय 6ने भाग जातोय, ठीक आहे. 6ने भाग जातोय म्हणजे याचा अर्थ हा जो पहिला पर्याय आहे तो काय आहे 3 फक्त विभाज्य आहे, ठीक आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे, ठीक आहे. उद्यात पुढच्या प्रश्नाकडे 16-17चाच 19वा प्रश्न पहा काय सांगतोय. TWO, ठीक आहे. आता आपण यांच्या बेरजाच आधी करून घेऊयात किंवा मांडणी करून घेऊयात. तर 20 अधिक किती येते बघा W म्हणजे किती 23 अधिक O म्हणजे 15, ठीक आहे. त्याचबरोबर KYV, K म्हणजे 11, Y म्हणजे किती आहे 25 आणि V म्हणजे काय आहे 22, ठीक आहे. आपण आधी थोडंसं चेक करून घेऊयात की एक अक्षानं वगैरे सारखं येतं आहे का. तर 5 अधिक 3 8 म्हणजे या ठिकाणी 8 येणार आहे आणि पुढं मला वाटतं 5 म्हणजे 58 उत्तर आलं. म्हणजे जी बेरीज 58 येते, ह्याची पण चेक करू 58 येते का. तर 25 अधिक म्हणजे 5 2 अधिक 5 7 अधिक 1 8 येतं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा तसंच 2 अधिक 2 4 अधिक 1 5, ओके. म्हणजे 100% या ठिकाणी 58 दोघांचे आले, म्हणजे खालीसुद्धा तोच फॉर्म्युला असण्याची शक्यता दाट आहे. आता मग आपण GXPकडे जाऊयात. G आहे 7, X आहे किती 24 आणि P आहे 16. आता बघा 16 अधिक 24 जर केलं ना तर तुमचं येणार आहे 40, ठीक आहे. या दोघांची बेरीज 40 आणि 7 किती होते 47, म्हणजे हा पर्याय असण्याची शक्यता दाट आहे पाहता. पण इथं पण चेक करूयात आपण SURला. S 19 आहे, U किती असतो तर 21 असतो आणि R म्हणजे 18, ठीक आहे. आता बघा कसं सोडवणार आहात तुम्ही. 8 अधिक 1 9, 9 अधिक 9 18, हातचा 1 आला, नंतर 1 अधिक 1 2 झाले, 2 अधिक 2 4 आणि 1 5. सॉरी मला वाटतं इथं काय मिस्टेक केली पहा, जस्ट अ मिनिट. इथं काय झालं गोंधळ. 8 अधिक 1 9, 9 अधिक 9 18, या ठिकाणी हातचा 1 आणि बघा 1 आणि 1 2, 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे किती येते बेरीज 58 येते. फक्त पर्याय क्रमांक 3 जो आहे त्याची बेरीज 58 येत नाही, म्हणून बेरीज सगळ्यांची काय आहे 58 आहे. परंतु पर्याय क्रमांक 3 हा त्याच्यापेक्षा काय आहे त्याला विसंगत आहे, म्हणून पर्याय 3 हे तुमचं उत्तर असेल, ठीक आहे. वळूयात 2016-17च्या शेवटच्या प्रश्नाकडं. काय प्रश्न होता बघा. तर प्रश्नात असं दिलेलं आहे AD 1 4, लगेच आपण पुढे जाऊयात. OT म्हणजे 15 20, नंतर UZ, U म्हणजे काय बघा, U म्हणजे आपण घेतोय 21 आणि Z म्हणजे 26 आणि शेवटचा पर्याय आहे EK म्हणजे 5 आणि 11. आता बघा यांच्यामधला फरक बघून घेऊयात आपण सगळ्यांतला, ठीक आहे. फरक काढूयात. तर फरक तुमचा येतो पहिल्यातला येतो किती 1 म्हणजे 3चा फरक आला. इथं बघा फरक किती आला आहे 5चा आला आहे. इथं किती आला आहे पहा 5चा आला आहे. आणि या ठिकाणी सॉरी ईचा नंबर कितवा आहे, अजून एकदा इथं चूक झाली पहा. तर ईचा नंबर आहे 5, ठीक आहे. आणि यांच्यातला फरक बघा किती आहे, तर याच्यात तुम्हाला फरक किती दिसून येतोय, तर याच्यामधला फरक जो आहे तुम्हाला तो किती दिसणार आहे, तर या ठिकाणी दिसतोय 6,
ठीक आहे. आता बघा या सगळ्यांचा विचार करूयात आपण. इथं 3चा फरक आला, इथं 5चा आला, इथं पण 5चा, इथं 6चा फरक आला आहे. ठीक आहे. आता तसं तर आपल्याला दिसायला असं वाटतं की नाही याच्यात कुठलाच सेम नाही आहे, पण असा विचार करा ना की वरच्या ज्या संख्या आहेत यांचा सर्वांचा फरक हा विषम संख्या आला आहे, परंतु हे जे 6 आहे हा काय आहे, सम आहे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक EK म्हणजे चौथा जो आहे तो कसा असणार आहे, विसंगत असणार आहे, वेगळा असणार आहे. ठीक आहे. म्हणजे सम विषमवरती सुद्धा आपल्याला जायचं आहे. आता पुढे बघूया 2017-18ची प्रश्नपत्रिका. 2017-18च्या प्रश्नपत्रिकेत 19 ते 22 4 प्रश्न आलेले होते. ठीक आहे. प्रश्न बघा पहिला काय आहे, FM 65, CD 12, BQ 34, EG 35. आता F किती आहे लक्षात घ्या बरोबर, 6 आणि हा जो M आहे तो आहे 13. ठीक आहे. 13 गुणुले 6 13 का 78 होते, पण 13×5 65 होते. म्हणजे काय केलं लक्षात येतं आहे का बघा, 13×5 65 केले म्हणजे काय केलं आहे, तर या ठिकाणी 65 तरी आणायचे, पण कसं येणार आहे, या संख्येच्या मागची संख्या घेतल्यावर. ठीक आहे. म्हणजे आपण काय करू, या संख्येच्या मागची. मग इथं पण तेच चेक करून घेऊयात. बघा 3 गुणुले 4 जर केलं तर डायरेक्ट 12 येते. म्हणजे इथं काय केलं आहे, जशास तसा गुणाकार केलेला आहे. इथं बघा BQ, B म्हणजे किती आहे, 2 आहे. Q म्हणजे किती आहे, 17 आहे. 17 दोडी 34. अरे वा, इथं पण तसंच आहे. मग शेवटचं पण बघूयात आता. E म्हणजे 5 आणि G म्हणजे 7, 7×5 35. म्हणजे इथं बरोबर ह्या तिघांनी बरोबर रूल फॉलो केला आहे. ठीक आहे. पण हाच आहे की जो काय आहे, वेगळा आहे, विसंगत आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 2017-18चाच प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 20वा. BGD नंतर JDP HCF आणि LBE असा प्रश्न आहे तुम्हाला दिलेला. याच्यातून वेगळं पद काढायचं. पुन्हा एकदा 2, 7, 4 नंतर J म्हणजे काय 10, 4 आणि 16. पुढं H म्हणजे 8, 3, 6 आणि LBE L म्हणजे 12, 2 आणि E म्हणजे किती 5. ठीक आहे. तर या ठिकाणी 5 मांडूया. आता यांची बेरीज करून बघूयात. 2 अधिक 7 किती होत आहे, 9, 9 अधिक 4 13. ठीक आहे. पुढं 4 या दोघांची बेरीज आधी करूयात. 16 अधिक 4 20, 20 आणि 10 30. या ठिकाणी 30 आलं. पुढं या ठिकाणी 6 अधिक 3 9, 9 अधिक 8 17. बघा लक्षात घ्या, 13 आलंय 17 आलंय, याचा अर्थ मूळ संख्येकडे चाललंय गणित. ठीक आहे. नंतर 5 अधिक 2 7, 7 अधिक 12 किती होतात 19. पहा ह्या तीनही संख्या कसल्या संख्या येत आहेत, तर मूळ संख्या येत आहेत. परंतु जर समजा आपण 30चा विचार केलं तर 30 ही एकमेव कशी संख्या आहे, त्या गटातली संयुक्त संख्या आहे. आणि संयुक्त संख्या आहे म्हणूनच तो पर्याय जो आहे दुसरा तो कसा असणार आहे, वेगळा पर्याय असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकताय. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. 2017-18चाच पुढचा प्रश्न असा आहे, XYT HFD OMK आणि LJD. ठीक आहे. आता इथं काय करूयात आपण, यांचा आपण काय करूयात म्हणजे नंबर्स तर मांडून घेऊयात. X किती आहे 24, Y किती आहे 25 आणि T किती आहे 20. ठीक आहे. त्याच्यानंतर HFDकडे जाऊयात. H किती आहे 8, F 6 आणि D किती आहे 4. पुढं OMK O किती आहे 15, M 13 आणि K किती आहे 11 आहे. तसंच LJD म्हणजे 12, 10 आणि 4. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, पहिल्यांदा नंबरिंग मांडून घेतलं. आता काय करायचं आहे आपल्याला की पुढं त्यांचं असं काही हे येतं आहे का ते बघावं लागलं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे कसं की आता या दोघांची बेरीज करा तर समजा किती येईल बघा बरं. 24 अधिक 20 किती येणार आहे 44. 44 अधिक 25, 44 अधिक 20 आधी करून घ्या. 44 आणि 20 किती होतात, तर 44 अधिक 20 होतात 64 आणि 5 69. बेरीज किती आली पहा 69. यांची करा. 8 आणि 6 14 आणि 4 18. दुसऱ्या गटाची आली 18. तिसरा गट तर 15 अधिक 13 होतात किती 28. ठीक आहे. 28 अधिक 10 करूयात आधी. 28 आणि 10 38 अधिक 1 39. ठीक आहे. आणि तर 12 अधिक 10 22 अधिक 4 किती होते बेरीज बघा 26 होते माझ्या माहितीच तो. ठीक आहे. आता बघा बाकीच्या सगळ्या पर्यायांचा विचार करूयात आपण. आता बेरजांचा विचार करूया. ठीक आहे. आता बेरजेमध्ये काय होते पहा, या ठिकाणी 69 आहे. हे 3 न विभाज्य आहे बघा. हे सुद्धा 3 न विभाज्य आहे. हे सुद्धा 3 न विभाज्य आहे. परंतु हे 26 जे आहे ते 3 न विभाज्य
नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला विचार करायचा आहे. त्यामुळे बेरजा किंवा आधी ते संख्यांचे जे क्रम आहे त्या क्रमानुसार मांडणं आधी तुम्हाला सोपं जाणार आहे, मांडणं गरजेचं पडणार आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आता आपण. त्याच वर्षाचा 2017-18चाच शेवटचा म्हणजे 22वा प्रश्न होता. पहा, प्रश्न असा आहे PHXL TK VK. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे काय की यांच्यामध्ये कोणतं उत्तर आपल्याला सापडणार आहे. तर PHचा विचार करूयात. सुरुवातीला P किती आहे बघा. P तुमचा येतो 16 नंबरला आणि H किती येतो 8 नंबरला. लगेच लक्षात आलं असेल. X तुमचा येतोय 24 नंबरला, L येतोय 12 नंबरला, म्हणजे कळतं असेल निमपट केलं आहे. ठीक आहे, T किती नंबरला आहे 20, पण K 11 नंबरला दाखवला इथं. ठीक आहे, आणि V म्हणजे 22 आहे आणि K म्हणजे किती आहे 11 आहे. लक्षात आलं असेल की निमपट आलेलं आहे, परंतु हा जो पर्याय आहे याच्यामध्ये तसं बसत नाही, म्हणून TK हा जो तिसरा पर्याय आहे त्याला तुम्हाला टिक करावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. आता आपण चाललो आहे दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत, म्हणजे तिसरी प्रश्नपत्रिका आपली एकंदरीत 2018-19ची प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये आपल्याला 87 ते 90 म्हणजे 4 प्रश्न आलेले होते. त्यातला 87वा प्रश्न मी सुरुवातीला घेतोय. EP नंतर JK MH आणि NF. ठीक आहे, आता याच्यात आपण काय करूयात, सुरुवातीला मांडणी करून घेऊयात. तर E म्हणजे किती आहे, E म्हणजे 5 आणि P म्हणजे किती 16, 16 आणि 5 लगेच करून घ्या 21 येते. पुढचं JK, J किती आहे बघा 10 अधिक हे K 11, म्हणजे 10 अधिक 11 किती होतं 21 होतं आहे. ओके, MH, M 13 आणि H किती आहे 8, 13 अधिक 8 मला वाटतं हे सुद्धा 21च होतं आहे. मग NF बघूयात आता फक्त. N किती आहे 14 अधिक F 6, म्हणजेच बेरीज झाली 20, म्हणजे कळालं असेल पर्याय कोणता कटणार आहे. तर पर्याय 4 हा 100% या ठिकाणी काय होणार आहे, बाजूला होणार आहे, विसंगत असणार आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावर 18-19चाच पुढचा प्रश्न होता. 88वा प्रश्न बघा काय म्हणतोय. CDL DET LBW आणि DFX. आता इथं बघा प्रश्न कसा सोडवला गेला हा, याच्यावर थोडासा विचार करून बघा. CDL, आता C D आणि L असा घ्यायचा आहे. तर C किती आहे 3 आहे, D किती आहे 4 आहे, L किती आहे 12 आहे. तसंच DETचाच विचार करूयात. D किती आहे 4 आहे, E किती आहे बघा 5 आहे आणि T किती आहे 20 आहे. कळालं असेल, 4 पंचे 20, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार आपण पुढं मांडतोय. इथं बघा 3 चौक 12 या ठिकाणी आला, म्हणजे पहिले 2 पर्याय तर त्या पद्धतीनं तयार आहेत. आता तिसरा पर्याय बघा. L म्हणजे काय 12, B म्हणजे काय 2, 12 दोन्ही 24, पण Wचा जो नंबर आहे तो 24 आहे का, ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर Wचा नंबर 23 आहे, म्हणजे हा पर्याय तुमचा बाजूला निघेल, पण आपल्याला इथं चेक करून बघावं लागेल. D किती आहे, तर D आहे 4ला. F कितीला आहे 6ला, तर 6 चौक 24, 24 नंबरला आहे X, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा तुमचा काय होतोय, विसंगत पर्याय दिसून येतोय. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. 2018-19चाच पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 89. MPS NRV LOR EHK. ठीक आहे, हे 4 पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, वेगळा शोधायचा आहे. तर MPSचा विचार करूयात. M म्हणजे किती आहे बघा, M 13, P 16 आणि S 19. बघा इथं काहीतरी सुचलं असेल तुम्हाला लगेच, आहे की नाही. 13 अधिक 3, इकडं सुद्धा अधिक 3 आहे. पुढचं पण चेक करून घेऊयात. N म्हणजे 14, R म्हणजे 18 आणि V म्हणजे किती आहे 22. यांच्यामध्ये बघा यांच्यातला सुद्धा फरक स्थिर आहे मित्रांनो, +4 +4. ठीक आहे, आपण बघूयात पुढचं सुद्धा. पुढचा LOR, L म्हणजे 12, O म्हणजे 15 आणि R म्हणजे 18. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा काय करणार, इथं सुद्धा फरक बघूयात, चेक करूयात कितीचा फरक आला आहे +3चा, इथं सुद्धा +3चा आहे. ठीक आहे, आता शेवटचा EHK बघूयात. 5, 8 आणि 11. 5 अधिक 3 आणि 8 अधिक 3, म्हणजे कोणता पर्याय वेगळा असेल मित्रांनो, तर हा जो आहे दुसरा पर्याय, कारण त्यांच्यातला फरक जो आहे तो 4चा आहे, इतरत्र मात्र तुम्हाला 3चा फरक दिसून येतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. 89वा प्रश्न घेतला आहे आपण 2018-19चा. पुढचा प्रश्न शेवटचा या वर्षाचा 2018-19चा. GOA CXT KXM RVD. ठीक आहे, आता हा सुद्धा प्रश्न बघा. G म्हणजे 7, O म्हणजे किती आहे 15. ठीक आहे, आणि H म्हणजे किती आहे 8. ठीक आहे, पुढचा बघा CXT. C म्हणजे 3, X म्हणजे 24 आणि T म्हणजे किती आहे 20. पुढचा पर्याय
के म्हणजे 11, एक्स म्हणजे पुन्हा 24 आणि एम म्हणजे 13. पुढं आर म्हणजे 18, फी म्हणजे 22 आणि डी म्हणजे 4. आता विचार करा कसा सोडवणार हा प्रश्न. तर 7 + 8 बरोबर किती होतं आहे 15. त्याच्याबरोबर 11 + 13 किती होतं आहे 24. 8 + 4 किती होतं आहे 18 + 4 सॉरी 18 आणि 4 22. परंतु या ठिकाणी बघा तो रूल इथं फॉलो केलेला दिसत नाही. म्हणून कारण यांची बेरीज किती होते बघा 20 + 3 होते किती 23. इथं 23 पाहिजे होतं किंवा इथं तरी 4 पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणून पर्याय 2 जो आहे तो काय आहे वेगळा असणारा विसंगत पर्याय आहे. ठीक आहे. आता जाऊयात पुढच्या प्रश्नपत्रिकेत. प्रश्नपत्रिका आहे 2019-20. ठीक आहे. 2019-20ला सुद्धा तुम्हाला एकूण 4 प्रश्न आलेले या घटकावरती. ठीक आहे. तर पहिला आहे KD, दुसरा RL, MT आणि OH असे पर्याय तुम्हाला दिसत असतील. ठीक आहे. आता इथं काय करणार आहेत बघा, इथं पण मांडून घेऊयात सुरुवातीला आपण. K म्हणजे किती 11, D म्हणजे किती 4, नंतर R म्हणजे 18. ठीक आहे. L म्हणजे किती 12, पुढं M म्हणजे 13, T म्हणजे किती 20, O म्हणजे 15 आणि H म्हणजे किती आहे 8. आता चेक करा यांच्यातला फरक वगैरे कसा आहे. तर याच्यातला फरक बघा किती आहे 7चा फरक आहे बरोबर आहे. याच्यामध्ये 6चा फरक आहे पहा मित्रांनो. याच्यामध्ये पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही 7चा फरक आहे आणि यांच्यामध्ये सुद्धा 7चा फरक आहे. म्हणजे एकमेव आहे दुसरा RL की ज्याच्यातला जो फरक आहे ना तो फरक कसा आहे वेगळा आहे. ठीक आहे. म्हणजे फरक कंटिन्युअसली सेम आहे का तर नाही. ठीक आहे. या ठिकाणी 7 आहे 7 आहे 7 आहे पण इथं तुम्हाला काय दिसतोय 6 दिसतोय. म्हणून तो पर्याय तुम्हाला इथं विसंगत म्हणावा लागणार आहे. ठीक आहे. वळूयात पुढचा 2019-20चा पुढचा प्रश्न काय म्हणतोय पहा प्रश्न. TC, OD, FI आणि शेवटचा पर्याय आहे PE. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये कशी मांडणी करणार. TC म्हणजे 20 आणि 3, OD बरोबर आहे. तर OD म्हणजे काय 15 आणि 4, F म्हणजे 6, I म्हणजे किती आहे 9, नंतर P 16 आणि हा 5. ठीक आहे. आता यांच्यात काय करता येईल बघा बरं, कशा पद्धतीने ह्याचं उत्तर निघणार आहे कारण आपल्याला शोधावं लागेल ना कशा पद्धतीने करणार. तर या ठिकाणी बघा या दोघांचा फरक जर काढला तर 17 येतो पण इथं फरक येत नाही. ठीक आहे. किंवा बेरीज जर केली तर याची किती येते बघा पहा बेरीज. याची बेरीज येईल 23, याची बेरीज येईल 19, याची बेरीज येईल 15 आणि याची येईल 21. म्हणजे असंही काही म्हणजे मूळ किंवा संयुक्त असंही काही येत नाही. ह्या दोन कशा येतात मूळ येत आहेत तर ह्या दोन संयुक्त येतात त्यामुळे ते पण जोडी बसणार नाही. आणखीन बघा काय ट्रिक करता येईल का तर हां माझ्या माहितीच तो आपल्याला असं करावं लागेल मित्रांनो. 20 × 3 20 × 3 = 60, 15 × 4 15 × 4 = 60. ठीक आहे. आणि पुढचा जो पर्याय आहे पुढच्या पर्यायामध्ये 6 × 9 9 सख किती होते पहा 54 होत आहे आणि 16 × 5 = 80. आता बघा सगळ्या पर्यायांकडे बघा. तर हा जो पर्याय आहे 6 ने विभाज्य आहे, हा सुद्धा 6 ने विभाज्य आहे, हा सुद्धा 6 ने विभाज्य आहे. चौथा पर्याय 6 ने विभाज्य नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा काय असेल ऑड वन आउट असेल किंवा विसंगत पद तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. 19-20चा पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 70वा तो काय बघा PLUSONE NAME ठीक आहे. आता बघा स्वर व्यंजन ह्याच्यावरती आपण सुरुवातीला म्हटलं होतं बेसिकमध्ये की त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. तर हा प्रश्न तसा आहे पहा. तर बघा PLUS मध्ये बघा या ठिकाणी U एकच स्वर आहे. या ठिकाणी बघा O आणि E 2 स्वर आहेत. इथं A आणि E 2 स्वर आहेत आणि इथं सुद्धा U आणि O किती आहेत 2 स्वर आहेत. एकमेव पहिला प्लस असा आहे की ज्याच्यामध्ये एकच स्वर आहे आणि त्याच्यामुळं तो काय आहे वेगळा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 2019-20चा आहे पहा. जो प्रश्न आहे शेवटचा प्रश्न क्रमांक 71वा. ठीक आहे. RM 5 बघा आता इथं लगेच लक्षात आलं असेल. R म्हणजे 18, M म्हणजे 13, 18 13 पुढं काय सांगितलंय 5, नंतर N म्हणजे किती आहे बघा बरं 14 आणि D किती आहे 4, पुढं दिले 8 तुम्हाला. V म्हणजे किती आहे 22, F म्हणजे 6, नंतर V म्हणजे 22 आणि H म्हणजे 8. ठीक आहे. आणि खाली सांगितलंय 14. आता बघा बरं काय संदर्भ बसतोय काय याचा.
तर या ठिकाणी बघा दोघांचा फरक सारखा आहे, बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. पुढे इथं दोघांमधला 14मधून 4 गेल्यावर 10 येते, म्हणजे हा पर्याय नाही चालणार आहे. नंतर 22मधून 6 गेल्यावर सुद्धा बघा या ठिकाणी चुकीचं चाललं आहे इथं सुद्धा, ठीक आहे. आणि हा जो पर्याय आहे शेवटचा 22मधून 8 गेल्यानंतर 14 हे बरोबर आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न होता 2019-20चा प्रश्न आहे, ठीक आहे. आणि हा प्रश्न बोर्डाने नंतर काय केला होता, कॅन्सल केला होता, कारण ह्याच्यामध्ये 2 पर्याय सारखे दिसत होते, हा आणि हा. त्याच्यामुळं हा म्हणजे प्रश्नच कसा आहे, चुकीचा आहे, त्याच्यामुळे हा बोर्डाने कॅन्सल केलेला प्रश्न आहे, ठीक आहे. आता वळूयात 20-21ची प्रश्नपत्रिका. आता 20-21ची प्रश्नपत्रिका याच्यात तुम्हाला 3च प्रश्न दिसत आहेत, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 19 ते 21 असे 3 प्रश्न दिसणार आहेत, ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा प्रश्न बघूयात. 19वा प्रश्न, THRYDWQKO आणि VFT, ठीक आहे. आता याच्यात आपण काय करूयात बघा, तर सगळ्यात सुरुवातीला आपण त्यांच्या अंक म्हणजे त्यांची मांडणी करून घेऊयात. तर बघा, T म्हणजे 20, H म्हणजे 8 आणि R म्हणजे 18. तसंच Y म्हणजे 25, D म्हणजे 4 आणि W म्हणजे 23, Q 17, K 11, O 15, V म्हणजे 22, 6 आणि 20, ठीक आहे. मांडून घेऊयात आपण त्यांना. तर त्यांना आपण बेरजेच्या स्वरूपात मांडून घेऊ, कारण काय कसं दिसतंय बघा, दिसतानाच तुमच्या लक्षात आलं असेल. 8 + 8 16, 16ला 6 आणि हातचा 1 भेटून जाईल. या ठिकाणी काय होईल, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, बेरीज झाली 46. इथली पण चेक करून घेऊयात. तर 5 + 4 9, 9 + 3, 9 आणि 3 किती होतात, 12, हातचा 1 येतो, 3 आणि 2 5, म्हणजे 52 बेरीज झाली. इथली चेक करूयात किती येते, 5 + 1 6, 6 + 7, 6 + 7 किती होते पहा. तर या ठिकाणी 6 + 7 होऊन जाईल तुमचं 13, हातचा 1 येऊन जाईल, ठीक आहे. नंतर मला वाटतं 43 येते, ठीक आहे. या ठिकाणी 43 आणि यांची बेरीज करून घेऊयात. तर या ठिकाणी 26 अधिक किती म्हणूयात 22 म्हणजे 48 होऊन जातं, ठीक आहे. आता चेक करा बरं, हे काय भाग जाणार, काय कन्सेप्ट येते का इथं. तर आपल्याला इथं काही वेगळी कन्सेप्ट इथं बसते का, लक्षात येईल बघा. 46 विभाज्य आहे 2 नंतर हे सुद्धा बरोबर आहे, संयुक्त संख्या आहेत सगळ्या. कसल्या संख्या आहेत, संयुक्त. एकमेव 43 ही कशी आहे, मूळ संख्या आहे. म्हणून आपल्याला जो तिसरा पर्याय दिसतोय, तिसरा बरोबर आहे, म्हणजे 43 बेरीज जाणारा कुठला पर्याय आहे, हा पर्याय आहे. तर हा पर्याय दाखवणारा QKO हा कसा असणार आहे, वेगळा ऑप्शन असणार आहे किंवा विसंगत पर्याय असणार आहे, ठीक आहे. 20-21चाच पुढचा प्रश्न आहे, जो प्रश्न क्रमांक तुम्हाला 20वा दिसून येईल, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, JE लगेच मांडून घेऊयात. 10, 10 5, नंतर FC म्हणजे 6 3, NG म्हणजे 14 7 आणि VL म्हणजे 22 12, ठीक आहे. 22 आणि 12, ठीक आहे, करेक्ट. ओके. आता पुढं काय करता येईल बघा बरं, आपल्याला ह्याच्यात काय करावं लागेल की जेणेकरून आपल्याला यांची जर बेरीज केली तर 15 9 21, हां आपण चेक करूयात. 15 या ठिकाणची बेरीज येते, या ठिकाणची 9 येते, या दोघांची 21 येते आणि ह्या दोघांची जर केली तर आपल्याला 34 बेरीज येते पहा. आता बघा इथं सुद्धा आणखी तीच कन्सेप्ट आली, 3 भाग जातो, 3 भाग जातो, 3 भाग जातो, 3 भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 याच्यात काय असेल, विसंगत असेल, वेगळा पर्याय असणार आहे, ठीक आहे. वळ्यात पुढच्या प्रश्नाकडं, म्हणजे 2020-21चाच पुढचा प्रश्न 21वा प्रश्न आहे पहा, ठीक आहे. प्रश्न काय म्हणतोय, तर P4, प्रश्न खूप सोपा आहे बघा. P4 म्हणजे Pचा 16 पुढं 4 लिहिलंय, F किती आहे 6 पुढं 3 लिहिलंय, D किती आहे 4 पुढं 2 लिहिलंय, Y किती आहे 25 पुढं 5 लिहिलंय. म्हणजे लक्षात आलं असेल हाच पर्याय, कारण वर्ग आणि वर्गमूळ अशा जोड्या तुम्हाला तिथं दिसत आहेत, ठीक आहे. वळ्यात पुढच्या प्रश्नाकडं 2021-22, म्हणजे आता आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेत आलोय. तर पुढची ही जी प्रश्नपत्रिका आहे 21-22ची, याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न आले होते या घटकावरती. तर पहिल्यांदा TVX, ठीक आहे. TVX म्हणजे काय, 20, V किती आहे बघा 22 आणि 24, फरक स्थिर दिसतोय. BDF इथं सुद्धा फरक 2चा स्थिर दिसतोय. RPN इथं फरक बघा 18, या ठिकाणी 16 आणि या ठिकाणी किती आहे 14, फरक स्थिर आहे. आणि MOQ, M किती आहे बघा बरं, M आहे तुमचं 13, O किती आहे 15 आणि Q किती आहे 17.
आता बघा याच्यात पण 2चा फरक आहे, ह्या दुसऱ्यात तर आहेच आहे, ह्याच्यात पण आहे आणि ह्याच्यात पण आहे, पण तिसऱ्या पर्यायातला 2चा फरक हा -2चा फरक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे मायनस होत गेलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, उद्यात पुढच्या प्रश्नाकडं 21-22चाच पुढचा प्रश्न आहे पहा. DLCH त्याच्यानंतर DF आणि AX. ठीक आहे, मांडून घेऊयात आपण. तर D म्हणजे 4, ठीक आहे, L म्हणजे 12, त्याच्याबरोबर C म्हणजे किती आहे 3, H म्हणजे 8, नंतर D म्हणजे 4, F किती आहे 6 आणि AX म्हणजे 1 आणि X किती आहे 24. आता चेक करूयात. आता बघा इथं 12 48, 3 8 त्रिक 24. हां, या ठिकाणी बघा 6 चोक 24 आणि 24 एक 24. कोणता पर्याय कटतो? तर 48 ज्यानं बेरीज गुणाकार दाखवला आहे तो वेगळा पर्याय असणार आहे. ठीक आहे, उद्यात पुढच्या प्रश्नाकडे 21-22चा पुढचा प्रश्न पाहूयात, जो प्रश्न क्रमांक 3 होता. ठीक आहे, याची सुरुवातच, या प्रश्नपत्रिकेची सुरुवातच या घटकापासून झाली होती. ठीक आहे, तो काय आहे बघा, POCGKLIZ BUDXFQMV. आता मांडणी कशी करणार आहेत पहा आपण ह्याची. तर P म्हणजे किती आहे बघा 16, O किती आहे 15, C किती आहे 3 आणि G किती आहे 7. तसंच K 11, L 12, I म्हणजे 9 आणि हा पुन्हा 26. ठीक आहे, तसंच B म्हणजे किती आहे 2, U किती आहे 21, D म्हणजे किती आहे बघा 4 आणि पुढचा X म्हणजे 24. FQMV, F म्हणजे 6, Q 17, M 13 आणि V म्हणजे 22. आता आपण काय करूयात की हे जे संख्या लिहिलेल्या आहेत यांच्या आपण बेरजा करून बघूयात काय येतात बेरजा. ठीक आहे, तर 16 अधिक 15 31, 31 आणि 10 41, बरोबर आहे. नंतर 11 अधिक 9 करून घ्या 20 होईल. ठीक आहे, सोपा करून घ्यायला. आणि 20 नंतर 10 30, 30 अधिक 2 32, 32 अधिक 20 52, 52 अधिक 6 म्हणजे किती होते 58 येते. ठीक आहे, पुढं 21 अधिक 4 25 अधिक 2 25 अधिक 2 27, 27 अधिक 24 27 अधिक 24 7 आणि 4 11 लहाचा 1 किती येतं 51 येते. ठीक आहे, 51 आणि यांची बेरीज करूयात. 17 आणि 13 होतात किती 30, 30 अधिक 22 52 अधिक 6 किती होत आहे, तर मला वाटतं यांची पण बेरीज किती येते 58 येते. आता ह्याच्यातल्या सगळ्या बेरजा बघा, संयुक्त संयुक्त संयुक्त, एकटंच 41 म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय आहे मूळ आहे त्याची बेरीज, म्हणून पर्याय पहिला हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा 21-22चा पुढचा आणि शेवटचा चौथा प्रश्न पाहूयात आपण आता. JLOS GILQ MORV आणि CEHL. ठीक आहे, हे 4 पर्याय तुम्हाला दिसत आहेत. आपल्याला काय करायचं आता, आपल्याला बघायचं की ह्याच्यात नेमकी कुठली ट्रिक सापडते आपल्याला. ठीक आहे, कुठल्या पद्धतीनं हा प्रश्न काय केलेला आहे सोडवलेला आहे. चला, J म्हणजे किती आहे बघा, J 10 आहे, L 12 आहे, O 15 आहे आणि S किती आहे 19 आहे. बघा या ठिकाणी फरक कितीचा आहे 2चा आणि या ठिकाणी फरक कितीचा आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला 4चा फरक दिसतोय. मध्ये फरक कितीचा आहे 3चा फरक दिसतोय. ठीक आहे, आता बघूयात. G 7, I किती आहे 9, L किती आहे 12 आणि Q किती आहे 17. ठीक आहे, चेक करूयात. या ठिकाणी 2चा फरक आहे ओके, या ठिकाणी 3चा फरक आहे ओके, पण या ठिकाणी तुम्हाला बघा 15 अधिक इथं 4 होतं, आता इथं 5चा फरक येतो आहे. ठीक आहे, हे वेगळं आहे, म्हणजे हे दोघं तरी एकमेकांपेक्षा कसे आहेत 100% वेगळे आहेत. आता तिसरा आणि चौथा बघूयात. M म्हणजे किती 13, O म्हणजे किती 15. ठीक आहे, R म्हणजे किती 18 आणि V म्हणजे किती 22. चेक करूयात. या ठिकाणी 2चा फरक आहे, या ठिकाणी 3चा फरक आहे, या ठिकाणी 4चा फरक आहे, म्हणजे हा वेगळा असण्याची शक्यता आता दाट आहे. पुढचा CEHL, C म्हणजे 3, E म्हणजे 5, H म्हणजे 8 आणि L म्हणजे 12. चेक करा, 2चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे आणि या ठिकाणी जो फरक आहे तो 4चा फरक आहे, म्हणजे हा दुसरा पर्याय 100% काय आहे वेगळा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, जेवढं जमेल तेवढं पटकन त्याचे नंबर्स टाकून घ्या, तुमचं उत्तर पटकन निघून जातं. ठीक आहे, आता जाऊयात 22-23च्या प्रश्नपत्रिकेत. बघा 22-23चा प्रश्न क्रमांक 4 म्हणजे दुसरा टप्पा जो होता तो या प्रकरणावर आला होता. ठीक आहे, BCA बघा तुम्हाला काय दिले BCA, पहिला पर्याय आपण मांडून घेऊयात लगेच.
2 3 1, ठीक आहे. नंतर SWB, S म्हणजे 19, W म्हणजे किती आहे पहा 23, आणि या ठिकाणी बी म्हणजे किती आहे, सॉरी 2 आहे. नंतर KMQ, के म्हणजे 11 13 17, आणि GEK, जी म्हणजे 7 5 आणि 11. आता याच्यात आपण काय करूयात, तर मांडणी बघूयात कशी येते. ह्यांच्या बेरजा जरी केल्या तरी लक्षात येईल तुमच्या, ठीक आहे. जर याची बेरीज केली तरी बेरीज किती येते बघा, 6 येते. याची बेरीज जर केली तर 2 म्हणजे 25, बरोबर. ह्या दोघांची बेरीज 25, 25 अधिक 20 करूयात आधी डायरेक्टली. 25 अधिक 20 होतात 45, मधून 1 कमी करा, 44 बेरीज आली. यात यांची बेरीज बघा, 17 अधिक 13 30 अधिक 11 41 आली. पुढचं बघूयात, 7 अधिक 5 12, 12 अधिक 11, 12 अधिक 11 किती येते बघा बरं. तर या ठिकाणी 12 अधिक 11 तुमची येणार आहे 23, बरोबर आहे. तर बघा याच्यामध्ये पर्याय 1 आणि 2चा जर विचार केला तर आपल्याला, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न थोडासा संशयास्पद वाटतो. आय होप की ह्याचं उत्तर तुम्ही काढाल, आणि तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की ते माझ्याबरोबर शेअर कराल, ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. 2022-23चाच पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5वा, ठीक आहे. आता प्रश्न काय म्हणतोय बघा हा, तर तुम्हाला BDEF दिलेला आहे. BDEF म्हणजे आपण मांडूयात डायरेक्टली 2 4 5 आणि 6, ठीक आहे. अशा पद्धतीनं मांडून घेतलं. नंतर HJLO यांचा पण विचार करूयात, ठीक आहे. तर H किती आहे बघा 8, J आहे 10, L आहे 12 आणि O आहे 15. तसंच पुढं OOPW, O म्हणजे 15 15, P 16 आणि W किती आहे 23. तसंच WXYZ 23 24 25 आणि 26 यांच्या बेरजा करून घेऊयात, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा किती येत आहे 6, ठीक आहे. 2 अधिक 4 6, 6 अधिक 5 11, 11 अधिक 6 मला वाटतं 17 बेरीज येते, ठीक आहे. पहिल्याची 17 बेरीज आली. पुढचं बघूयात, 8 अधिक 10 18, 18 अधिक 12 30, 30 अधिक 15 45 येते. पुढचा 15 15 30 आणि 45 46, 46 अधिक 23 करूयात. तर 46 अधिक 23 मला वाटतं 69 होईल, ठीक आहे. तर 69 झालं आहे. पुढचा 23 अधिक 24 अधिक 25 अधिक 26 करायचं आहे, ठीक आहे. आपण 6 अधिक 5 11, 11 अधिक 4 15, 15 अधिक 3 18, ठीक आहे. ह्याचा 1 आला. नंतर 2 2 2 2 8 आणि 9 म्हणजे 98 आली बेरीज, ठीक आहे. इथली बेरीज 98 आली. आता बघा सगळे प्रश्न सगळीकडे बघा, इथं 45 69 आणि 98 ह्या संख्या कसल्या आहेत, तर ह्या संयुक्त संख्या आहेत, ठीक आहे. म्हणजे एकच पर्याय आहे पहिला, जो कसा आहे संयुक्त नसून मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं कन्फर्म उत्तर असणार आहे. नंतर 22-23चा शेवटचा प्रश्न, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा CDE चा विचार करूयात आपण. तर C म्हणजे 3, D म्हणजे 4, E म्हणजे 5. पुढं L 12, P म्हणजे 16 आणि Uचा किती असतो ते 21, ठीक आहे. पुढं F म्हणजे 6 8 आणि 10. पुढं I म्हणजे 9, L म्हणजे 12 आणि O म्हणजे 15. बघा फरक काय आहे या ठिकाणी, बघा फरक 1चा आहे, ठीक आहे. इथं फरक बघा 4चा आहे, इथं कितीचा आहे 3चा आहे, इथं 2चा आहे, इथं 2चा आहे, इथं 3चा फरक तुम्हाला दिसतोय, ठीक आहे. आता इथं बघा फरक जे आहेत ना, तर कसे स्थिर आहेत कुठले स्थिर आहेत, काही असू द्या, या दोघांमधला फरक सारखा आहे, या दोघांमधला फरक सारखा आहे, या दोघांमधला फरक सारखा आहे. याच ठिकाणी फरक एकदा 4 आणि एकदा किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. म्हणून तुमचा पर्याय क्रमांक 2 हा उत्तराचा पर्याय किंवा विसंगत असणारा पर्याय असणार आहे. आता पाहूयात लास्टच्या वर्षाची प्रश्नपत्रिका 2023-24 एकूण 3 प्रश्न आले होते, 88 89 आणि 90, म्हणजे शेवट या धड्यानं केला होता या प्रश्नपत्रिकेचा प्रश्न. XTVचा विचार करूयात आपण. तर X म्हणजे 24, T म्हणजे 20, V म्हणजे 22, C म्हणजे 3 4 आणि 8, पुढं N म्हणजे 14 8 आणि 10, ठीक आहे. F म्हणजे 6, N 14 आणि D म्हणजे 4. पुन्हा एकदा बघूयात बेरजा करूयात सुरुवातीला. तर बेरीज मला वाटतं 6 आणि या ठिकाणी सुद्धा 6, 66 येईल पहिल्याची बेरीज. दुसऱ्याची बघा 8 अधिक 4 12 अधिक 3 15, ठीक आहे. पुढचं 14 अधिक 8 22 अधिक 10 किती होत आहे 32. शेवटचं
14 अधिक 6 20 अधिक 4 24. ठीक आहे. आता बघा पर्याय तुम्हाला कसे दिसत आहेत. या ठिकाणी 66 आहे, 15 आहे, 32 आणि 24. तर याच्यामधला जर आपण विचार व्यवस्थित केला तर हा 3 न विभाज्य आहे, हा सुद्धा 3 न विभाज्य आहे आणि हा सुद्धा 3 न विभाज्य आहे. 32 हे 3 न विभाज्य नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कसोट्यांचा सुद्धा या ठिकाणी विचार करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूयात. त्याच प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 89वा प्रश्न पहा काय होता. ET म्हणजे 5 आणि 20. ठीक आहे. 5 20. पुढचा DT म्हणजे काय 4 20. पुढचा CF म्हणजे 3 6 आणि BB म्हणजे कुठला आला 2 2. ठीक आहे. आता आपण काय करूयात की यांची मांडणी करूयात. तर या दोघांची जर बेरीज केली तर येते 25. ठीक आहे. या दोघांची बेरीज केली तर येते 24. या दोघांची बेरीज केली तर येते 9 आणि या दोघांची बेरीज केली तर येते 4. आता हे पर्याय बघितल्यावर तुम्हाला उत्तरापर्यंत जाणं खूप सोपं जाणार आहे. 25 हा 5चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे आणि 4 हा 2चा वर्ग आहे. 24 हा कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, म्हणून DT हा पर्याय याच्यामध्ये कसा आहे वेगळा विसंगत आहे. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला, त्याचबरोबर या घटकावर आलेल्या प्रश्नपत्रिकेतला. BH CI DP आणि EY. आता BH लगेच उत्तर आलं असेल बघा. B म्हणजे काय 2, H म्हणजे 8, C 3, I किती आहे 9 आहे, D 4 आहे, P 16 आहे, E 5 आहे आणि Y 25 आहे. आय होप की तुम्ही ह्याचं उत्तर लगेच शोधलं असेल. मला खात्री आहे की ह्याचं उत्तर तुम्ही लगेच नक्की तुमच्या मनामध्ये क्लिक झालं असेल. कमेंट करून मला तुमचं उत्तर नक्की सांगा. मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. आय होप की व्हिडिओ सर्वांना तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.